ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर तनपुरे कारखाना निवडणुकीनंतर जे कामगार हितासाठी ठाम भूमिका घेणार अशा उमेदवारांनाच कामगार कारखाना निवडणुकीमध्ये सहकार्य करतील असा ठाम निर्णय 18 मे रोजी राहुरी इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कामगार युनियननं व्यक्त केला आहे। राहुरी शहरामध्ये 18 मे रोजी संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ही भावना व्यक्त केली। यावेळी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय की डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या कामगारांचा विचार करता जवळपास 80% कर्मचारी वर्ग हा ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद आहे। हा बंद पडलेला साखर कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा अशी कामगार, सभासद, शेतकरी, व्यापारी आणि तालुक्याच्या आर्थिक दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे। या कारखान्याच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये कामगारांचा मोठा त्याग आहे। त्यामध्ये कामगारांचा विचार केला तर सन 1999 पासून पुढे ते आज तागायत तत्कालीन सर्वच संचालक मंडळानं आमच्या कामगारांच्या विविध रकमा थकीत ठेवलेल्या आहेत। त्यानुसार सर्व मिळून मार्च 2023 अखेर सुमारे 138 कोटींच्या आसपास थकीत रकमेचा आकडा पोहोचलाय। त्याच कामगारांना वरील थकीत रकमा वेळीच न मिळाल्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। यामध्ये आज ना उद्या आपले पैसे मिळतील या आशेवरती बसून अनेक कामगार मृत्यू पावलेत तर बहुतांश कर्मचारी हे आजारपण आणि कर्जबाजारीपणानं ग्रासले गेलेत तर अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेत। आगामी कारखाना निवडणुकीमध्ये 3 मंडळाच्या मार्फत संचालक पदासाठी नवीन उमेदवार उभे केले आहेत। त्यांच्याकडनं कारखाना सुरू होऊन कामगारांना आणि इतर घटकांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। आपल्या मंडळामार्फत कामगारांसाठी पुढच्या दृष्टीनं काय संभाव्य नियोजन आहे ते कामगारांना समजण्यासाठी कामगार युनियन संघटनेच्या वतीनं 21 मे रोजी राहुरी फॅक्टरी या ठिकाणी कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। तर या मेळाव्यामध्ये 3ही मंडळाच्या उमेदवारांनी कामगारांबद्दलचे पुढील ध्येय धोरण जाहीर करण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन कामगार युनियननं केलं आहे। नमस्कार, मी गजानन दगडू निमसे, अध्यक्ष राष्ट्रीय कामगार युनियन शिवसेना। आता राहुरी कारखान्याचे इलेक्शन चालू झाले। त्या इलेक्शनमध्ये कामगारांची भूमिका मांडण्यासाठी मी इथं उभा आहे। आता सध्या कारखान्याचे 3 पॅनल झालेले आहेत। त्या पॅनलच्या मधून कामगाराचं थकीत देण्यासंदर्भात आम्ही विचार विनिमय करणार आहे। प्रथमतः आम्ही आमच्या कामगार युनियन मार्फत स्वतःची मिटिंग घेतली। त्यानंतर सर्व कामगारांना एकत्र बसून त्यांच्याशी विचार विनिमय करून व आता आपण सध्या कोणत्या पॅनलशी संपर्क करायचा त्यामध्ये आमच्या सर्व कामगारांच्या मध्ये असं ठरलं तर प्रत्येक मंडळाला आपण सगळं भेटून घ्यायचं आणि आम्ही दिनांक 21/5/25 रोजी सकाळी 9 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर येथे मिटिंग आयोजित केली कामगारांची। त्यामध्ये सर्व पॅनलला मी आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी प्रत्येक पॅनलनी ते स्वतःच कामगाराबद्दल जे दिन आहे त्याबद्दल त्यांचं काय विजन आहे, कामगार करतात ते काय करणार आहेत आणि कसं पद्धतीने दिन देणार आहेत। आतापर्यंत त्यांचं प्रत्येक पॅनलचं असं म्हणणं आहे की कारखान्यात फार तोटा आहे, बँकेचं कर्ज आहे, इतर देणी आहेत, हे देत असताना कामगारांचा देण्याबद्दल कुठेही नाव निघत नाही, कुठे त्याचा बोध होत नाही आणि प्रत्येक वेळी कामगारांच्या नावाने चर्चा होती की कामगार उपनिषद करतात, कामगार कारखाना बंद पाडलेला आहे, परंतु खरी वास्तवता तशी नाहीये। आजपर्यंत कामगारांनी प्रत्येक संचालक मंडळाला, प्रत्येक बॉडीला सहकार्य केलंय। त्या सहकार्यामुळेच आजपर्यंत कारखाना चालू आहे। प्रत्येक वेळेस कारखाना चालू करत असताना कारखान्याचा सीजन असेल त्यावेळेस सीजनमध्ये तुम्हाला लेबर भरती असेल, त्यावेळेस पैशाची अडचण असेल, त्यामुळे प्रत्येक वेळेस कामगारांनी मागे घेऊन स्वतःचे पैसे त्या सीजन करता वापरायला दिले। आपल्या वाटलं आपला कारखाना चालू राहायला पाहिजे। कारखाना चालू राहिला तर सभासद, शेतकरी, व्यापारी सगळ्यांचे त्यामधून आर्थिक उन्नती होती। प्रत्येक आम्ही सहकार्य केलं आहे आणि सहकार्य केल्यामुळेच आज जे 138 कोटी थकले हे केवळ थोडे करून आतापर्यंत झाले। केवळ कामगारांनी सहकार्य केलं, त्यांची भावना जागली होती, त्यामुळे जेवढी रक्कम थकीत झाली। तरी आता उद्याच्या मेळाव्यात आम्ही त्यांना आवाहन केलंय, त्यांनी प्रतिनिधी यावं, कारखाना चालू करावा, त्यांना आम्ही कारखाना चालू करण्याबद्दल शुभेच्छा देतो। परंतु त्याबरोबर कारखान्याचे कामगाराचं देणे संदर्भात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, आमचं कसं देणार ते दाखवावं
आणि ते त्यांची मिटिंग झाल्यानंतर प्रत्येक मंडळाचं आम्ही सगळं ऐकून घेऊ. त्यानंतर आमची परत कामगारांचा एक मेळावा लावणार आहेत. त्या मेळाव्यामध्ये आम्ही आमचं काय असेल भूमिका ते स्पष्ट करू. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये होऊ घातलेल्या या उद्याच्या निवडणुकीत कारखाना कामगारांच्या बद्दल जी थकीत मोठी रक्कम थकलेली आहे, कामगारांची सुमारे 138 कोटीची येणी आहे, ती मिळण्याकरता आताच आमच्या सहकार्यांनी अनेक भूमिका आपणाला विशद केलेल्या आहेत. परंतु त्यापैकी या ठिकाणी जे आज आम्ही सकाळी आमच्या युनियनची मीटिंग घेतल्यानंतर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष अमृत काका धुमाळ असतील, त्यानंतर शेतकरी मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र चिमाजी शेटे पाटील असतील, त्याचप्रमाणे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय अरुण साहेब तनपुरे साहेब असतील, यांना सर्वांना प्रत्यक्ष भेटीद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे की आत्ताच आमच्या युनियन मार्फत ठरलेल्या दिनांक 21/5/2025 वार बुधवार रोजी कामगार मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्या मेळाव्यामध्ये येऊन आपण आपल्या मंडळाची जी कामगारांची देणी देण्याविषयीची भूमिका आहे ती विशद करावी व त्यावेळेस येऊन कामगारांना आपण आपल्या मंडळाचं विजन सांगावं. नव्हे तर आपल्या जाहीरनाम्यामध्ये कामगारांची देणी कशी देणार आहात त्याबद्दलही आपण विस्तृत असा उल्लेख करावा की जेणेकरून कामगारांना देखील उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचा विचार करता येईल. व याद्वारे अजून एक गोष्ट मी आपणास स्पष्ट करू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून कारखाना बंद आहे, परंतु कारखाना बंदचं खापर सातत्याने कारखाना कामगारांवरती फोडलं जातं. परंतु ती बाब अतिशय चुकीची आहे, कारण की कारखाना बंद पडत असताना केवळ आणि केवळ या राज्यकर्त्यांच्या व या राजकीय मंडळींच्या नाकर्तेपणामुळे कारखाना बंद पडलेला आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती आहे. कामगारांना पुढं करून त्यांचं पाप ते आमच्या आडून झाकण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे, कारण की ज्या वेळेला कारखान्याला आर्थिक तुटवडा भासला त्या वेळेला कामगारांनी पगार न घेता या कारखान्याची ओव्हर ऑइलिंग असेल, या कारखान्याची लेबर भरती असेल, या कारखान्याचे वेगवेगळे इतर काही काम असतील, त्या सर्वांसाठी कारखान्याच्या कर्मचाऱ्याने त्यावेळेला पगार हा घेतलेला नाही. उलट पगाराचे पैसे या संचालक मंडळाला वापरायला दिलेले आहेत. ही खरी ही सत्य बाब आहे व ही खरी जनतेसमोर आली पाहिजे. हाच यातून आमचा मानस आहे. कामगारांनी आजपर्यंत कारखान्याला वेळोवेळीची मदत केली म्हणून आता हे इलेक्शन होत आहे, नाहीतर याच्या पूर्वी 10 वर्षापूर्वीच कारखाना बंद पडला असता. परंतु या ठिकाणी हे कुठलेही राजकीय मंडळी हे या ठिकाणी मान्य करणार नाही. परंतु यातून आम्ही एकच नमूद करू इच्छितो की कामगारांची 138 कोटींची जी देणी आहे ती आपण यापुढे भविष्यामध्ये कशी देणार आहात. कारखान्याची होऊ घातलेली जी निवडणूक आहे ती आपण जेवढ्या तत्परतेने आणि निडरपणे लढत आहात तेवढ्याच तत्परतेने कामगारांचा पैसा कामगारांना मिळेल का अशी आशा देखील या कामगारांची आहे आणि ती त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपलं मंडळ सर्वतोपरी काय सहकार्य करेल हे आपण किमान लेखी किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये जर कामगारांना दिलं तर इथून पुढे मला वाटतं कामगारांचा हा वनवास थांबेल. असं एवढं बोलून मी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना. हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.